नमस्कार. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अंदाजपत्रकाचे प्रकार काय आहे हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अंदाजपत्रक म्हणजे एका ठराविक काळासाठी शासनाने आपल्या जमा व खर्चाचे केलेले अंदाज याला आपण अंदाजपत्रक असे म्हणतो. हे ठराविक काळ म्हणजे आपण बघतो की 1 एप्रिल ते 31 मार्च. तर 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी शासनाने आपल्या जमा व खर्चाच्या केलेल्या अंदाजांना आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. अंदाजपत्रक म्हणजे एखाद्या ठराविक कालावधीत अपेक्षित उत्पन्न आणि खर्च यांचा तपशीलवार आराखडा तयार करणे होय. या अंदाजपत्रकाचे प्रामुख्याने जे प्रकार पडतात, ह्या प्रमुख प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे समतोल अंदाजपत्रक. तर जेव्हा किंवा ज्या वित्तीय वर्षामध्ये शासनाचे उत्पन्न आणि खर्च हे समसमान असते, म्हणजे जितके पैसे मिळणार तेवढाच खर्च हा असेल, त्यावेळेस त्या अंदाजपत्रकाला आपण समतोल अंदाजपत्रक असे म्हणतो. या अंदाजपत्रकामध्ये जमा आणि खर्च याचे 2 तालिका असतात. या जमामध्ये जर शासनाचा खर्च हा उदाहरणार्थ 1 लाख असेल, जमा 1 लाख आणि खर्चाच्या एकूण बाबी ह्या 1 लाखाच्या असतील, अशावेळी जेवढी जमा होईल तेवढाच खर्च होणार. त्यावेळी ह्या अंदाजपत्रकाला समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात. समतोल अंदाजपत्रक हा फार आदर्श प्रकार मानण्यात येतो, परंतु भारतासारख्या विकसनशील देशाला हे शक्य होत नाही. अनेक वेळा काही विकसित देशामध्ये हा समतोल अंदाजपत्रक आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतो. तसेच ह्या समतोल अंदाजपत्रकामध्ये सर्वात महत्त्वाची बाब की जेवढी जमा तेवढा खर्च होणार असल्या कारणाने शासनाला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त अशा पद्धतीनं या ठिकाणी फंड्स रेज करावे किंवा उभे करावे लागत नाहीत. मग ते कराच्या माध्यमातून असो, विविध सेसच्या माध्यमातून असो, अनुदानाच्या कुठल्याही बाबीतून शासनाला हे नव्याने काही अतिरिक्त फंड्स उपलब्ध करावे लागत नाहीत. आणि यामधून एक बाब अशी पण आहे की यामध्ये विकासांच्या बाबीवर व्यवस्थितरित्या आवश्यक त्या प्रमाणामध्ये खर्च हा करता येत असतो. या समतोल अंदाजपत्रकामुळं शासनाला वित्तीय वर्षात कसल्याही प्रकारचा तणाव हा राहत नाही आणि शासन व्यवस्थितरित्या ह्या आर्थिक वर्षामध्ये आपले कार्य पार पाडू शकते. तसेच ह्या अंदाजपत्रकाच्या या प्रमुख प्रकारामध्ये आपण दुसरा प्रकार बघू. याला म्हणतात शिल्लकीचे अंदाजपत्रक. हे शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय? तर अंदाजपत्रकामध्ये असणाऱ्या जमा आणि खर्चाच्या तालिकेमध्ये ज्या वेळेस जमा ही अधिक असते, त्या तुलनेत किंवा त्या प्रमाणात खर्चाच्या तालिकेमध्ये खर्च हा कमी असतो. त्या अंदाजपत्रकाला आपण शिल्लकीचे अंदाजपत्रक असे म्हणतो, ज्याला की इंग्लिशमध्ये आपण सरप्लस बजेट असेही म्हणतो. जसे उदाहरणादाखल आपण बघू की
जर का अंदाजपत्रकामध्ये जमा ह्या तालिकेमध्ये 1,00,000 रुपये जमा होणार असे अंदाज आहेत आणि या ठिकाणी खर्चाच्या एकूण तालिकेमध्ये एकूण जे खर्चाचे जे काही शीर्षक आहेत हे सर्व मिळून एकूण खर्च हा जर 80,000 रुपये असेल तर त्यावेळेस तो बजेट शिल्कीचा अंदाजपत्रक ठरतो. यामध्ये आपण बघतो की जमापेक्षा खर्च कमी आहे आणि 20,000 हा अतिरिक्त फंड त्या ठिकाणी जमा होणार आहे, जो कोणत्याही बाबीवर खर्च होणार नाही किंवा सर्व खर्च जाऊन ती जी आहे 20,000 ही रक्कम त्या ठिकाणी शिल्लक राहणार. ह्या बाबी अनेक वेळा केवळ विकसित म्हणजे अतिविकसित देशांमध्ये आपल्याला दिसून येतात. भारतासारख्या विकसनशील देशात ह्या बाबी आपल्याला बघायला मिळत नाहीत. शिल्कीचे अंदाजपत्रक, या शिल्कीच्या अंदाजपत्रकामध्ये जमा अधिक असते, खर्च कमी असते. म्हणजेच एकूण सर्व प्रकारचे खर्च करून सुद्धा जमा झालेला महसूल हा उरतो किंवा अधिक सरप्लस ठरतो. या अंदाजपत्रकाला आपण शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतो. आणि या प्रमुख प्रकारामधला एक शेवटचा प्रकार म्हणजे की तुटीचे अंदाजपत्रक, जो प्रामुख्याने अनेक विकसनशील देशांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघावयास मिळतो. या अंदाजपत्रकामध्ये काय असते तुटीच्या अंदाजपत्रकामध्ये, तर अंदाजपत्रकाच्या ह्या दोन्ही तालिकेमध्ये म्हणजे जमा आणि खर्च ह्या दोन्ही तालिकेमध्ये ज्यावेळेस जमा ही कमी असते आणि खर्च हा अधिक असतो, त्या अंदाजपत्रकाला आपण तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतो, ज्याला की इंग्लिशमध्ये आपण डेफिसिट बजेट असेही म्हणतो. यामध्ये शासनाकडे जमामध्ये जर एकूण महसुलामध्ये सर्व शीर्षकाखाली त्या महसुलामध्ये जमा होणारी रक्कम ही 1,00,000 असेल, उदाहरणादाखल आहे 1,00,000 असेल, तर या ठिकाणी खर्चाच्या तालिकेमध्ये ती एकूण खर्चाच्या शीर्षकामधून ती रक्कम 1,20,000 होत असेल. म्हणजे जमा 1,00,000 आणि खर्च 1,20,000. अशा वेळी 20,000 हा खर्च जो आहे तो अधिक या अंदाजपत्रकात दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच शासनाला आपली एकूण महसूल एकूण जमा मिळून त्यानंतर आणखीन 20,000ची अतिरिक्त तरतूद ही भविष्यात शासनाला करावी लागणार आहे. ती कुठल्या आर्थिक मदतीच्या अनुषंगाने असो, सेस वाढवून, टॅक्स वाढवून किंवा लोन घेऊन शासन ह्या उर्वरित 20,000च्या खर्चाची तरतूद करत असते. भारतासारख्या देशामध्ये प्रामुख्याने हा तुटीचा अंदाजपत्रक हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. भारतात तर ही पद्धत आहे की एखाद्या विभागाला जर का त्याच्या बजेटच्या अनुषंगाने वर्षाला जर 1,00,000 रुपये दिले आणि तो विभाग ते 1,00,000 रुपये खर्च करू नाही शकला किंवा एव्हाना तिथे जर 80,000 रुपये खर्च झाले, तर अशावेळी असं मानण्यात येते की तो विभाग कार्यशील नाही, कार्यक्षम नाही असं मानण्यात येते. त्या ठिकाणी सर्व पैसे खर्च होणे म्हणजे सर्व कार्य हे त्या ठिकाणी पूर्ण झाल्याचं प्रतीक मानण्यात येते. या अनुषंगाने ही जी तूट आहे, अंदाजपत्रकात येणारी ही जी तूट आहे, ही तूट शासन विविध माध्यमातून पुढे भविष्यात भरून काढीत असते. अशा पद्धतीनं हे तुटीचे अंदाजपत्रक आपल्याला बघावयास मिळते आणि जगातल्या अधिकाधिक देशामध्ये हे तुटीचं अंदाजपत्रक सादर होत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. या तुटीच्या अंदाजपत्रकाची भरपाई ही शासन विविध माध्यमातून करीत असते. अशा पद्धतीनं अंदाजपत्रकाचे हे प्रमुख प्रकार आपल्याला बघायला मिळतात. इतर जे प्रकार आहेत ते आपण
नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.